नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मेथी फ्राय, झटपट होणारी, तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक जुडी मेथीची भाजी. ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करायचा आहे. तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही मिक्सरला छान बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ठेचा तयार करून घेतल्याच्यानंतर इथे 3 चमचे मी मेथीच्या भाजीमध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची जर तुम्ही रेसिपी करताल तर मुले पण आणि तुम्ही पण आवडीनं खाताल. चला मग फोडणी देण्यासाठी घेऊया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. भाजी बनवत असताना तेल जरा जास्तीचंच घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने तेल चांगलं कडकडीत असं गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर लगेचच आपल्याला एक बारीक असा कांदा कट करून घेतलेला तो टाकायचा आहे. कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान असा भाजून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावरती कांदा भाजून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आता हिरव्या मिरचीचा ठेचा पण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ठेचा पूर्णपणे छान असा परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचा ठेचा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे. ठेचा चांगला परतून झाल्यावर लगेच आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे. तर मेथी छान अशी टाकून घेतल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण मेथी सर्व मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान मेथीची भाजी सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. 2 मिनटं सतत हलवून आपल्याला ती भाजी एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. जर तुम्ही ठेचा तयार करत असताना जर तुम्ही मीठ टाकलं असेल तर मीठ टाकायची गरज नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती मस्त असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट पूर्णपणे आपल्या भाजीला लागेल. त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून थोडंसं झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.